ही कहाणी आहे एका अशा सुखी घरकुलाची, एका अशा समाधानी दाम्पत्याची जे आपल्या पवित्र विवाह बंधनाची थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 25 वर्ष पूर्ण करत आहेत. ही कहाणी आहे अंजली आणि नरेश यांच्या सुखी संसाराची. चला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन जाणून घेऊया या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या युगुलाबद्दल. नरेश यांचा जन्म भांडूपचा. प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कांजूरमार्ग येथे पूर्ण करून त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन मेनन कॉलेज तर पोस्ट ग्रॅज्युएशन मुलुंडच्या MCC मधून केलं. नरेश यांनी आपल्या मोठ्या बंधूंच्या मार्गदर्शनानुसार वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी म्हणजेच 1995 मध्ये MPSC मार्फत PSI म्हणजेच फौजदारकीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिकमध्ये 1 वर्षाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून 24 तास आपलं कर्तव्य बजावत त्यांनी सेवाकालातच लॉचं शिक्षण घेऊन LLB आणि LLM असे 2 मानाचे तुरे आपल्या शिरपेचात रोवले. मुंबई शहर VVIP यांची सुरक्षा व नागपूर शहर येथे त्यांनी आपले कर्तव्य बजावले आणि नंतर 2019 ते 2023 या कालावधीत भिवंडी सारख्या संवेदनशील शहरात त्यांनी सिनियर PI ची भूमिका अगदी चोख बजावली आणि आता ते कल्याण क्राईम ब्रँच येथे सिनियर PI म्हणून कार्यरत आहेत. ही झाली मुलाकडची बाजू. आता जाणून घेऊया आपल्या नवराईबद्दल म्हणजेच अंजली यांच्याबद्दल. आत्ताची अंजली पूर्वाश्रमीची माया जगन्नाथ भोसले, जी मूळची ठाणेकरच. शालेय शिक्षण श्रीरंग विद्यालय आणि त्यानंतर NKT कॉलेजमधून त्यांनी आपलं BAचं शिक्षण पूर्ण केलं. वर्ष होतं ना होतं पदवी मिळून 1 वर्षातच अरेंज मॅरेज होऊन त्या सौ अंजली नरेश पवार झाल्या. बघता बघता या राजाराणीनं आपला संसार 25 वर्ष कुटुंबियांची मन जपत सांभाळला. हम दो हमारे दो या सूत्रानुरूप त्यांना मिहिर आणि तन्वी नावाची 2 गोंडस मुलं झाली. आता मात्र हाऊसवाईफ असणारी अंजली उद्योजकतेकडे आपली पावलं वळवते आहे. खमंग चवीचे पदार्थांचे बेत आखत व्यावसायिकतेकडे मार्गस्थ होत आहे. आपल्या टेस्टी बाईट्स विथ अंजली या YouTube चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण ती देत आहे. अर्थात हॉटेल व्यवसायात त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. असे हे 2 ध्रुव, एक कर्तव्यदक्ष पोलीस तर दुसरी एक उत्तम सुगरण, एक उत्तम गृहिणी. एकमेकांना साथ देत सुखदुःखाचे अनेक उतार चढाव आयुष्यात अनुभवत आज आपल्या लग्नाचा ते 25वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा हा सुखी संसार निरंतर असाच फुलत बहरत राहो आणि त्यांच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होत हीच विधात्याजवळ प्रार्थना. शुभम भवतु. नांदा सौख्य भरे.